नमस्कार, कोणतं गाव तुमचं? खांड्याची वाडी. खांडीची वाडी हा, म्हणजे निमगिरी. निमगिरी मधलं खांड्याची वाडी गाव. तर आता तुम्ही पंचायत समितीला आलेले आहेत, मोकळे हंडे तुमच्या समोर आहेत. नक्की काय हंडे घेऊन तुम्ही इथं आले, नक्की काय विषय? आम्हाला पाण्याची सुविधा नाही. केव्हापासून पाणी नाही? एप्रिल महिन्यापासून म्हणजे पाणीच नाहीये पाणीच गावामध्ये? नाही. आम्हाला एक बोर आहे का तिच्यावरती पण पहाटे 3 वाजल्यापासून जायला लागत आहे आणि सकाळचं 9 वाजेपर्यंत नंबरच येत नाही आमचं. बोरला पाणी आहे? हा, पाणी आहे पण पाणी जाते. हा? पाणी आहे पण साचल्याशिवाय त्या बोरीला पाणी येत नाही. ते पण दुसऱ्यांची बोर. नाही, तुम्ही इथे आलात, इथं कुणाला भेटला का तुम्ही पंचायत हो, समितीमध्ये? भेटलो ना. कुणाला भेटला? त्या पंचायत समितीच्या त्या ताई सभापती. हा, काय काय म्हटलं त्या? म्हटल्या का शरद दादाचा उद्या टँकर पाण्याचा सुरू करतो आणि तुमचाही पण शासनाचा एक करतो. म्हणजे पंचायत समितीचे पण टँकर उद्यापासून येणार आहेत हो आणि आमदार शरद दादा यांचे पण टँकर येणार आहेत, हो असं आहे. मग तुमचा पाण्याचा प्रश्न सुटलाय आता. हो. पण मग तुम्हाला किती दिवस झालं पाणी नव्हतं म्हटल्या? जानेवारी महिन्यापासून आमची पाण्याची टंचाई आहे आणि आमचा सरपंच स्वतः डोळ्याने बघतो आमच्याकडं. का या महिला पाण्यासाठी केव्हापासून थांबलेल्या असतात तरी सरपंच आमचा काहीच हे करत नव्हतं. कोण आहे सरपंच? नाव काय त्यांचं? सरपंच रडे साहेब. विठ्ठल रडे. बर. मग आता टँकर जे येत आहेत, आता मगाशी तुम्ही आतमध्ये होते सभापतींच्या केबिन मध्ये, तिथं सांगितलं की तुम्हाला 3 टँकर मंजूर आहेत तुमच्या ग्रामपंचायतला. परंतु तिथं ते यादी वाचून जी दाखवली त्या यादीमध्ये 2-2, 3-3 दिवसांनी टँकर आलेले आहेत. त्याच्यावरती तुम्ही आलेले आहेत का नक्की ते? नाही नाही, ते सगळं खोटं आहे. फक्त आम्हाला महिन्यातून 3च टँकर आलेले आहेत गावाला आमच्या. मग हा जो प्रश्न आहे पाण्याचा, हा दरवर्षी उद्भवतो उन्हाळ्यामध्ये की याच वर्षी? गेल्या वर्षी कशी सुविधा झाली होती तुमची? गेल्या वर्षी टँकरच्याच पाण्याची सुविधा झाली होती. गेल्या वर्षी इलेक्शन होतं, मग प्रत्येक जण टँकर पाठवत होता आम्हाला. गेल्या वर्षी काय इलेक्शन होतं का देवरामचं येत होता, गोलपशेठचं येत होता, पंचायत समितीचं येत होतं, एवढे टँकर येत होतं. मग आम्हाला गरज नाही म्हणजे निवडणुका होत्या त्याच्यामुळे टँकर येत होते. आता निवडणुका संपल्या टँकरही संपले आणि टँकर पण संपले. पुढारी आता झोपले. पुढारी फक्त निवडणुकीच्याच वेळेस जागे होतात. मग जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य ज्यांना तुम्ही आता संधी दिली, त्यांनी तुम्ही त्यांच्यापर्यंत गेले का? पोहोचले का? तुमच्या वेदना त्यांना सांगितल्या का? सांगितलं नाही, आताचे जे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत, यांना तुम्ही सांगितलं का की तुमच्या खांडीची वाडी किंवा निमगिरी गावात पाणी नाहीये म्हणून? सगळ्यांनाच माहिती आम्हाला पाणी जेव्हा येते तेव्हा आम्ही सांगतो पाणी नाही. आता सुशिक्षित सदस्य आहेत, ते पेपर वाचत असतील ना, महिलांनी सांगण्याची काय आवश्यकता आहे? रोजच्या रोज पेपर तर त्यांना माहित असेलच ना. तो 11 गावांना पाणी नाहीये. जवळजवळ 18,000पेक्षा जास्त लोक पाण्यापासून वंचित आहेत ग्रामीण भागातले. अहो साहेब, त्यांना माहित नाहीये होय. आतापर्यंत ज्या वेळेस हे पुढारी कार्यकर्ते सगळे नेते मंडळी येतात त्या वेळेस फक्त आमचा एकच मुद्दा असतो कायमस्वरूपी की आमच्या गावाला पाणी नाही, तुम्ही असे शाश्वत पाण्याची काहीतरी सोय करून द्या. हे टँकरला आम्ही दरवर्षी इथं हंडे घेऊन यायचो तेव्हा तो टँकर चालू होणार आम्हाला, म्हणजे परत पुन्हा 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 तेच आहे. एवढे वर्ष तुम्ही आम्ही प्रत्येक कार्यकर्ते असतील, अधिकारी असतील, सगळ्यांना तीच मागणी असते आमची की कायमस्वरूपी आमचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो कुठंतरी चांगल्या मार्गाने तुम्ही कोट्यवधी रुपयाची इलेक्शनला वाटप करता. त्याच्यापेक्षा जर आमच्या गावाला असं बहुत 10-20 लाखाची एखादी विहीर दिली चांगली खोदून, पाण्याचे स्रोत आहेत आमच्या गावाला भरपूर, पण तुम्ही ते प्रशासन करीत नाही आणि हे पुढारी जे आहेत हे पुढारी पण करीत नाहीत. फक्त तेवढ्यापुरते आले का तुम्हाला पुढच्या वर्षी नक्की पाणी देणार, बस एवढं आश्वासन, नंतर परत कोणाकडे फिरत नाही. आज आमच्यावर ह्या महिला भगिनी आल्यात आमच्या हंडे घेऊन. याचं कारण एकच की बाबा आम्हाला न्याय मिळत नाही म्हणून आम्ही या ठिकाणी न्याय मागायसाठी आलो होतो. आणि आत्ताच आपल्या ज्या कमलताई शेळकंदे सभापती झाल्यात त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की उद्यापासून आमचा जे ग्रामपंचायत जे टँकर आहे शासनाचा, तो एक टँकर खांडीच्या वाडीला आणि शरददादांच्या माध्यमातून त्यांचा एक टँकर खांडीच्या वाडीला, असे 2 टँकर दररोज येतील तुम्हाला, असं आश्वासन आम्हाला दिलेले आता. आणि इथून पुढे आमचं सगळ्यांना एक म्हणजे निवेदन आहे की बाबा आम्हाला कायमस्वरूपी पाण्याचा आमचा स्रोत तयार होईल असं काहीतरी करा. आम्ही तुम्हाला जागा देतो विहिरीसाठी, जिथं पाण्याचे स्रोत आहे टाक्यांसाठी जागा देतो, परंतु आमचं कायमस्वरूपी हा पाण्याचा प्रश्न सोडवा. कारण आतापर्यंत आम्ही या पाण्यासाठी अक्षरशः या महिला भगिनी तुम्हाला माहित नाही, रात्रभर ती एकच बोर चालू आहे आणि ती कमीत कमी 1.5 किलोमीटर आहे खांडीवाडीपासून. रस्त्याने रात्रीचं हे वाघाची भीती आहे, सगळ्याची भीती असताना सुद्धा रात्रभर महिला त्या बोरवरती जाऊन बसतात नंबर लावून.
कारण का आता फक्त 4 ते 5 हांडे एकदा पाणी साचल्यावर भरतं त्या बोरमध्ये, परत 15 ते 20 मिनिटं त्या बोरसाठी थांबावं लागतं त्या महिलेला. दुसरे परत ती बोर चालू करायची, परत 4 ते 5 हांडे भरतात. ती पण दुसऱ्याची प्रायव्हेट बोर आहे शेतकऱ्याची, पण त्या बिचारांनी आतापर्यंत राघू साबळे म्हणून त्यांची बोर आहे ती, त्यांनी बहुत स्वतःच्या पिकाची नुकसान करून आमच्या ज्या वस्तीसाठी त्यांनी ते पाण्याचं दान दिलेलं आहे. म्हणजे ती बोर पाण्याला कोणालाही बंदी करीत नाही ते, म्हणून कसं तरी आमचं त्यांचं जगणं चाललंय. या महिलांना बाहेर कामावर जायला लागत, इकडे तिकडे फक्त खास पाण्यासाठी त्यांच्या अख्ख्या कामाची नुकसान आहे, सगळी नुकसान म्हणून फक्त पाण्यासाठी त्यांना घरी बसावं लागतं. नाही मग ग्रामपंचायतीची बोर किंवा विहिरीची उपयोजना तिथं नाहीये का खांडीच्या वाडीमध्ये? पहिले ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायतीचे हापसे होते पहिले जुने, ते एकाही हापशाला आता पाण्याची पातळी खाली गेल्यामुळं ते एकाही हापशाला पाणी लागलं नाही, आमचं राहिलं नाही शिल्लक. आता तेवढे एकच बोर चालू आहे फक्त, बाकी स्रोत दुसरीकडे आमच्याकडे काहीच नाही. आमची पण इच्छा आहे बाबा का कुठंतरी ती ग्रामपंचायतला आमचा निधी पडून आहे 17 लाख रुपये प्यासाचा, त्याच्यातून ऍडजस्टमेंट करून काय ना, पण एखादी 10-12 लाखाची विहीर काढली तर आमचं शाश्वत पाणी तयार होईल ना. किरण भाऊ, तुम्ही मागच्या आठवड्यात मी तुमच्या इन्स्टाला एक रील पाहिला पाण्याच्या संदर्भात, म्हणजे आदिवासी भागातील महिलांची कशी पायपीट आहे, डोक्यावरून हंडे कसे घेऊन जातात, दिवस तिथं थांबतायत आणि दुसरं काहीच काम नाही करता येत त्यांना, कारण पाणी हा एकमेव पाणीच, म्हणजे दिवसभर त्यांनी पाणी हे करायचं. आपल्या लहान मुलं घरी सोडून जातात आणि सगळी कामं पाण्यामुळं थांबली जातात. अशा पद्धतीने तुम्ही एक वास्तव चित्र समोर मांडलं होतं. तुमचे वास्तव चित्र समोर मांडल्यानंतर आज या सगळ्या महिला या ठिकाणी पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये आलेल्या आहेत. तुमची काय भावना आहे याच्यावरती? आता भावना म्हणण्यापेक्षा आता जसं महिलांनी जसं सांगितलं की मागच्या वर्षी टँकर होते, म्हणजे प्रत्येक पुढारी येत होता, टँकर देत होता, त्यामुळे पाण्याची कधी काय हे गैरसोय झाली नाही. परंतु जेव्हा मी तिथे स्वतः गेलो, हे चित्र डोळ्यासमोर पाहिलं, महाशिवरात्रीपासून पाणी नाही लोकांना, नाही का. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आदिवासी भागात अगोदर रस्ता नाही, लाईट नाही, ह्या तर सोयी नाहीत, पण तुम्ही पाणी पण देऊ शकत नाही. ही आपली आदिवासींची लायकी असंच म्हणेल मी. का माहिती का? कारण की आपण या ज्या पुढाऱ्यांना, गाव पुढारी म्हणा, ग्रामपंचायत बॉडी म्हणा, किंवा याला आपण जेव्हा समोर लावतो का, तर आपल्यासाठी काहीतरी करतील. त्या दिवशी मी स्वतः तिथे गेलो. मी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, BDO साहेब, पुन्हा सरपंच, हे जी बॉडी आहे ग्रामपंचायत, मी सगळ्यांना कॉल केले. माझ्याकडे सगळ्यांच्या रेकॉर्डिंग आहेत. त्याच्यामधून एकच निष्पन्न झालं, उडवाउडवीची उत्तरं काय दिली माहिती आहे का त्यांनी? का आमचे पैसे भरायचे राहिले, त्या 12 लाख रुपये भरायचे राहिले, टँकरला डिझेल नाहीये, ड्रायव्हर नाही. ही उत्तर आम्हाला का सांगताय ना तुम्ही? ज्या वेळेला तुम्ही मत मागायला आलते, ज्या वेळेला तुम्हाला या खुर्च्यांवरती आम्ही बसवलं, त्यावेळेला तुम्हाला नाही आठवलं का? त्यावेळेला समाजाचे पाय धरत होते ना तुम्ही, का आम्हाला मत द्या. मग तुम्ही आज का पाणी पुरू शकत नाहीत? अरे तुम्ही दुसऱ्या सोयी तर देतच नाहीत, काही सोयी देत नाहीत. काय आदिवासी भागात सांग बरं? हा एकटा निमगिरी खांडीची वाडीचा प्रश्न नाही, हा पूर्ण आदिवासी भागाचा प्रश्न आहे. तुम्ही कोणत्याही पूर्ण आदिवासी भागात कुठेही जा, हीच परिस्थिती आहे. परंतु आज आश्वासन दिलं इथं सभापती मॅडमनी की उद्यापासून आपण टँकर चालू करूया. बघूया टँकर चालू होतात का नाही होते का, जैसे ते. आज सरपंचाने सुद्धा 10 का काय 15 टँकर वाचून दाखवले, बरोबर ना. आता इथं महिलेसमोर मला माहिती आहे 1 एप्रिलला टँकर चालू झाले, आज 4 मे, आज 4 टँकर आले, 10,000 लिटरचे 4 टँकर आले. वस्ती किती मोठी आहे, काय करताय तुम्ही? आणि सगळ्यात महत्वाचं, आणि यांचा एक महत्वाचा प्रश्न आता त्यांनी सांगितलेला नाही का, टँकर जेव्हा येतो बरीच गाव आहेत पुढं, तर ते वाटत येतो. ज्यावेळेला खांडीच्या वाडीपर्यंत येतो तेव्हापर्यंत पाणीच राहत नाही का. त्यामुळे जरा थोडंसं करावं. आणि मला नाही वाटत की आज जे इथं काय झाले, कागदोपत्री झाले किंवा तुम्ही बोलले, मला वाटत नाही का हे कायम होईल. मी एक म्हणजे जाणीवपूर्वक बोलतोय. मला प्रशासनावरती कोणावरती विश्वास नाही, यांच्यावरती, ह्या आपल्या आदिवासी भागातील पुढाऱ्यांवरती अजिबात विश्वास नाहीये. का ज्या वेळेला इलेक्शन होतं त्यावेळेला सगळ्या सुविधा पुरवल्या, जे नाही ते पुरवलं. परंतु आज दुसरं वर्ष चालू, 5-6 महिने झालं त्यांचं काही निवडणूक होऊन, आणि तुम्ही साधं पाणी देऊ शकत नाहीत. आणि असं नाही, मी का बोलतोय माहितीये का, मी कॉल केले त्यांना, प्रत्येकाला कॉल केले, सगळ्यांच्या रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडं. आपण बघू, आपण करू, असेच उत्तर आलेत. मग तुम्ही का देऊ शकले नाही ना? का या महिलांना इथपर्यंत हांडा घेऊन यायची वेळ आली? महिलांना तुम्ही आता बंकर फाट्यावर जाता का नाही? मग पाण्यामुळे तुम्हाला आता बंकर फाट्यावर सुद्धा जायला मिळत नाही, जाता येत नाही पाण्यामुळं. म्हणजे एकमेव समस्या पाणी आहे. आणि पाणी नसल्यामुळं महिलांना जे बंकर फाट्यावर रोजीरोटी करता दुसऱ्याच्या बांधावर जायला लागायचं, ते सुद्धा आता ह्या पाण्याच्यामुळं जाता येत नाही. अशी अतिशय भीषण अशी अवस्था ह्या आदिवासी भागामध्ये निमगिरी ग्रामपंचायत आणि खांडीची वाडीमध्ये आहे. आपल्यासोबत आता या ठिकाणी आदिवासी भागातील नेते, सुकाळवेडे गावचे सरपंच दत्ता गवारी या ठिकाणी आहेत. गवारी साहेब, अशी परिस्थिती जर आदिवासी भागात असेल, आदिवासी पुढाऱ्यांवर आदिवासी जनतेचा विश्वास राहिला नाही, अशा स्पष्ट शब्दामध्ये महिला आणि सगळे तरुण आता बोलायला लागलेत, काय म्हणणं आहे तुमचं? मुळात ही जी खांडेची वाडी चे ग्रामस्थ इथं आले, ते प्रतिनिधी स्वरूपात आले.
जसं किरण साबळे म्हणली तशी ही संपूर्ण आदिवासी भागाची व्यथा आहे. मला आपल्या माध्यमातून संपूर्ण तालुक्याला सांगायचे की ही जी लोक आहेत, ही जे माणिकडो धरण आहे, जे आपण शहाजी सागर जलाशय ज्याला आपण म्हणतो, त्या जलाशयाच्या बॅकवॉटरमधली सगळी लोक आहेत. त्या माणिकडो धरणामुळे कर्जत जामखेड पर्यंत लोक सुजलाम सुफलाम झाले. जर आपण जुन्नर तालुक्याचा पूर्व पट्टा बघितला तर याच धरणामुळं तिथं लोक सुजलाम सुफलाम झालेत. पण आज आमच्या लोकांना पियायला पाणी नाही, ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. किरण म्हटलं ही गोष्ट खरी आहे की जर समजा आदिवासी भागाचे पुढारी इलेक्शनमध्ये त्या ठिकाणी बोर्ड लावून टँकर देत होते आणि इलेक्शन नंतर मग लय वल्गना करत होते का हा आखा तालुका नडला आणि मी नाही पडला. बरं तू नाही पडला तर मग तू लोकांसाठी पियाच्या पाण्याची उपाययोजना करणार आहे का करणार नाही. माझं असं म्हणणं आहे की मला या माध्यमातून प्रशासनाला देखील सांगायचे की आता किती दिवस टँकरने आम्ही पाणी पिणार, तिथं काही उपाययोजना आपल्याला करता येतील का या संदर्भात देखील खरं तर आपण सगळ्या ग्रामस्थांनी चर्चा केली पाहिजे. मागच्याच आठवड्यामध्ये आदरणीय शरददादा सोनवणे यांना मला वाटतं 1 मेला जेव्हा ते महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आले होते, तेव्हा आम्ही सभापती कमलताई शेळकंदेंना आम्ही प्रश्न मांडला की आता किती दिवस टँकरने पाणी प्यायचं. ती बी एजन्सी अशी का तिला पैसे नाही मिळाले म्हणून टँकर बंद करणार. म्हणजे आदिवासी लोकांच्या जीवनमानाचं कोणालाच काही पडलेलं नाही, कारण रोजच्या जीवनामध्ये संघर्ष करावा लागतोय. यासाठी खरं तर शरददादा सोनवणे यांनी तातडीने सांगितलं की एक नोट तयार करा. याच्यामध्ये मी सगळ्या सरपंचांना आवाहन करणार आहे का ज्या ज्या गावामध्ये पाणी टंचाई आहे तुम्ही जुन्नरला या, तुमच्या गावामध्ये काय काय उपाययोजना खरं तर तिथं करायच्या ते आम्हाला सांगा. म्हणजे आपण एकत्रित बसून त्याचा एक आराखडा तयार करून आपण जे काही जिल्ह्याचे कलेक्टर आहेत, जे काही पालकमंत्री आहेत त्यांच्या समोर हा विषय मांडू आणि याच्या माध्यमातून खरं तर हा विषय सोडवता येईल. याच्यामधून अजून एक प्रशासनाची एक मोठी चूक आहे ती मला समोर आणून द्यायची आहे का दरवर्षी टंचाई आराखडा बनतो आणि फक्त 1,99,000 रुपये देतात. त्याच्यामुळे जे मोठे मोठे जलस्रोत आहेत ते आपण विकसित करू शकत नाही आणि लोकांना पाणी देऊ शकत नाही. त्याच्यामुळं जसं किरण साबळे आमचे म्हणले की रस्ता आरोग्य ही गोष्ट लांबच राहिली. आज आम्हाला ॲम्ब्युलन्स सुद्धा नाही. जर रस्त्यात माणूस आजारी पडला तर त्याला मृत्युमुखी पडावं लागतं, हिरड्याच्या झाडावरून पडला तिथं मरावं लागते. म्हणजे इतकी वाईट अवस्था, जनावरांपेक्षा वाईट अवस्था खरं आमची आहे. मी या माध्यमातून सगळ्या सरपंचांना विनंती करणार आहे की आपण तातडीने जुन्नर पंचायत समितीला 2 दिवसामध्ये या, आपलं म्हणणं सभापतींकडे द्या की तुमच्या गावामध्ये खडकातल्या टाक्या किंबहुना रोजगार हमीच्या विहिरी किंवा जलस्रोत विकसित करून आपल्याला पाण्याचा डायरेक्ट प्रश्न कसा मिटवता येईल यासाठी सगळ्या सरपंचांनी ग्रामस्थांनी प्रयत्न करायचे आहेत. आणि खरोखर हे सगळे ग्रामस्थ जेव्हा सभापती ताईंच्या केबिनमध्ये होते तेव्हा सभापतींनी यांचं म्हणणं ऐकून उद्याच्या उद्या आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून टँकर पाठवता येईल. टँकर बी पाठवू, पण आदरणीय दादा आपल्याला देखील हात जोडून विनंती आहे की टँकर तुम्ही पाठवणार याआधी सुद्धा तुम्ही टँकर पाठवले त्याबद्दल मात्र शंका नाही, परंतु हा प्रश्न कायमस्वरूपी खरं तर मार्गी लागला पाहिजे. म्हणून आपण जे बुडीत बंधाऱ्यांचा प्रश्न विधान भवनामध्ये मांडला होता तो देखील तातडीने मंजूर करून त्याची कामं झाली पाहिजेत. आणि आमच्या ज्या वाड्यावस्ती आहेत त्या वाड्यावस्तीच्या जवळ शिवकालीन टाकी, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हाताने टाक्या खोदून छत्रपती शिवाजी महाराजांनी पाणी लोकांना दिलं होतं, रयतेला पाणी दिलं होतं, रयतेचं राज्य आणलं होतं. तसंच देखील आपण शरददादा आमच्या भागामधील ज्या काही वस्ती आहेत या वस्त्यांच्या जवळ आपण पाण्याच्या टाक्या करून विहिरी करून आमचा कायमचा पाणी प्रश्न मिटवावा. त्याचबरोबर जलसंधारण विभागाचे जे काही पॉईंट आहेत त्या पॉईंटवरती आपण छोटे छोटे उपाययोजना करून आम्हाला आमच्या जमिनीमध्ये कसं पाणी जाईल, जे आपण वॉटरशेड डेव्हलपमेंट म्हणतो ती कामं खरं तर आपण करावीत, अशा प्रकारची विनंती करतो. खरं तर आज आम्ही समाजामध्ये काम करतो, आम्हाला देखील लाज वाटते की आमच्या आया बहिणींना आज पाणी मिळू शकत नाही. खरं तर जे लोकप्रतिनिधी निवडून गेलेले तिथं मोठमोठ्या वल्गना केलेल्या त्या लोकप्रतिनिधींनी देखील लग्नामध्ये गेलं तरी राजकारण करतात, दसक्रियेमध्ये गेले तरी राजकारण करतात. मग अशा वेळेस जा खांड्याच्या वाडीमध्ये का नाही पाणी, तिथं द्या जलस्रोत. फार दारूपासून तर मटणापर्यंत तुम्ही निवडणुकीमध्ये लोकांना पुरवलं तर आता पाणी का पुरवू शकत नाही, असं माझा थेट सवाल आहे. माझं म्हणणं आहे का ही बातमी ऐकल्यानंतर जे काही जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांना कळेल की त्यांना इतका पॉवर आहे का ते कलेक्टरशी बोलू शकतात, शिवनशी बोलू शकतात. तर त्यांनी हा प्रश्न जो काही आमच्या भगिनी फक्त एका गावातल्या आल्या, अजून अनेक गावांमध्ये ही याच्यापेक्षा बिकट परिस्थिती आहे. तर ही बातमी हे माझं म्हणणं आपण प्रसार माध्यमांमधून बघितल्यानंतर त्याचा चांगला अर्थ घेऊन आपण कायमस्वरूपी उपाययोजना किमान खांडेच्या वाडीत तरी कराव्यात, अशा प्रकारची विनंती आपल्या माध्यमातून